नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रथम सत्रात तुम्हाला काय डेंजर वारा सुटलाय या नाटकाचा अभ्यास करायचा आहे। तुम्ही सर्वांनी चित्रपट नक्कीच पाहिलेले असतील। टीव्हीवरच्या अनेक मालिकांचा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वादही तुम्ही रोज घेत असालच, पण तुमच्यापैकी फार थोड्या जणांनी प्रत्यक्ष रंगमंचावरचं नाटक पाहिलेलं असेल। अद्याप कुणी नाटक पाहिलेलं नसेल तर या 4-6 महिन्यात एखादं जरूर नाटक केशवराव भोसलेला असू देत किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी कुठे गेलेला असाल, त्या ठिकाणी तुम्ही ते नाटक पाहायला हरकत नाही। कारण तुम्हाला नाटक हा वाङ्मय प्रकार अभ्यासायचा आहे, आकलन करून घ्यायचं आहे, तसेच तुमच्यातील संवाद लेखन कौशल्यही विकसित व्हावीत अशा या अभ्यासक्रमातून अपेक्षा ठेवलेली आहे। या सगळ्यांचा विचार करून नाटक म्हणजे आहे तरी काय हे तुम्हाला कळावे म्हणून मुद्दामच नाटकाच्या स्वरूपाविषयी थोडक्यात माहिती मी देत आहे। ती जरूर तुम्ही काळजीपूर्वक मनन करा, म्हणजे हा वाङ्मय प्रकार तुम्हाला सहजपणे आकलन होईल। अर्थात कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन या सर्व वाङ्मय प्रकारापैकी नाटक हा एक मराठी साहित्यात एक महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा वाङ्मय प्रकार गणला गेलेला आहे। संस्कृतमध्ये भरतमुनी आणि ग्रीक साहित्यामध्ये अरिस्टॉटल यांची नाटकावर विस्तृत चर्चा झाली आहे। भरतमुनी नाटकाला दृश्य काव्य मानतात, कारण ते काव्य म्हणजे ललित साहित्य आहे, तसेच ते दृश्यही आहे। नाटक म्हणजे नेमकं काय असे कोणी विचारले तर आपणास असे सांगता येईल, जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते। इतर वाङ्मय प्रकार आणि नाटक यात एक मूलभूत असा फरक आहे। इतर वाङ्मय प्रकार हे श्राव्य आहेत, ते एकट्याने घरात बसून वाचायचे आहेत, तर नाटक मात्र दृक आणि श्राव्य असे दोन्हीही आहेत। नाटक वाचून त्याचा आस्वाद घेता येतो, तसेच रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रयोग पाहूनही नाटकाचा आस्वाद घेता येतो। नाटक हा रंगभूमीशी निगडीत असलेला प्रकार आहे, काही पात्रांनी सादर केलेला व शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने अनुभवलेला असा हा वाङ्मय प्रकार आहे। कवी कुलगुरू कालिदास याने नाटकाची व्याख्या करताना म्हटले आहे, नाट्यम भिन्न ऋषुचर्णस्य बहुधापेक समाराधनम, म्हणजेच भिन्न भिन्न रुचीच्या प्रेक्षकांचे एकाच वेळी समाधान करते ते नाटक होय। तर भरतमुनी यांनी नाटकाची व्याख्या अशी केलेली आहे, अर्थ कियो पेतम काव्यम, म्हणजे अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त झालेला अर्थ म्हणजे नाट्यकाव्य अगर दृश्य काव्य होय। नटामार्फत रंगमंचावर प्रेक्षकासमोर सादर करण्यासाठी रचलेली
संवादयुक्त कथा अशी नाटकाची आणखीन एक व्याख्या केली आहे ती म्हणूनच नाटक हे संवाद शिल्प आहे. समूहासमोर सादर करण्याची कला म्हणजे नाटक होय असेही म्हटले जाते. नाटक हे प्रयोग सिद्ध असते. संगीत, नृत्य, अभिनय, नेपथ्य, संवाद इत्यादी साहित्य कलेत बसणारे घटक नाटक या संकल्पनेत महत्त्वाचे ठरतात. म्हणून नाटकात दृश्यत्व महत्त्वाचं आहे. यामुळे स्थल काल यांची परिणामे नाटकाला लाभतात. म्हणजेच नाटक कोणत्या ठिकाणी घडते, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरात किंवा शाळेत किंवा घरात याला महत्त्व आहे. तसेच ते कोणत्या काळात घडते हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आणि अगदी आत्ताचा म्हणजे 21व्या शतकातला हेही नाटककाराने विचारात घ्यायला हवे. लोकधर्मी जेव्हा नाट्यधर्मीच्या माध्यमातून व्यक्त होतात तेव्हा ते नाटक उभं राहतं. जीवनानुभव जेव्हा अभिनय, रंगमंच, नेपथ्य, संगीत, ध्वनी, प्रकाश व्यवस्था यांच्या माध्यमातून प्रकट होतो तेव्हा ते नाटक साकारले जाते. नाटकामध्ये अनेक पात्र असतात. त्यांच्यातील संबंधातून कथानक आकार घेत असते. नाटक हे रंगभूमीवर सादर करावयाचे असते. एका प्रसंगातून दुसऱ्यातून तिसरा अशी घटनांची मालिका तयार होते व नाटक प्रकट होते. यात संवादांना अधिक महत्त्व आहे. तसेच कथानक, पात्रे, विचारवस्तू हे नाटकाचे मूळ घटक आहेत. प्रसंग सादर होत असताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. या उत्कर्ष बिंदूतूनच नाटकाचा मुख्य संघर्ष असतो. त्याचप्रमाणे यासाठी नाटकाची विशिष्ट मांडणी केली जाते. सुरुवात, गुंतागुंत आणि उकल यांना नाटकात विशेष महत्त्व असते. प्रारंभ, मध्य आणि अंत असे 3 भाग कल्पून नाटक लिहित असतो. पहिल्या भागात महत्त्वाची पात्रे, त्यांचे परस्पर संबंध, नाटकाचे स्थळ, काल व विषय या बाबतीत ही आवश्यक ती माहिती दिली जाते. मध्यात काही गुंतागुंतीच्या घटना येतात. एका तणावातून दुसरा तणाव निर्माण होतो. उत्कर्ष बिंदूपर्यंत घडलेल्या घटनांचा परिणतीचा प्रत्यय नाटकाच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. विशिष्ट घटनांच्या मांडणीतून नाटक आकार घेते. पण घटनांना मूलतः पात्रेच कारणीभूत होतात. पात्रामुळेच नाटक लक्षात राहते. नाटकात पात्रांच्या स्वभाव दर्शनाला फार महत्त्व असते. नाटकाचा विषय सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. जीवनविषयक अनुभव लेखक मांडत असतो. नाटक हे संवाद शिल्प असल्याने संवाद महत्त्वाचे असतात. साधे, सोपे, खटकेबाज, सुरसुरीत संवाद प्रेक्षकांना आवडतात आणि असे संवाद नाटकाची रंगत वाढवत असतात. पात्रांचे स्वभाव
त्यांच्या वृत्ती, त्यांचे व्यवसाय, सुष्टपणा वा दुष्टपणा, त्यांची श्रीमंती, गरिबी या सर्व वैशिष्ट्यांना अनुरूप असे संवाद लेखक लिहितो. नाटकाची भाषा फार काव्यमय नसावी, तसेच अगदी रोजच्या बोलण्यातीलही नसावी. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्य, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाश योजना, अभिनय, विशिष्ट कथानक हे सर्व आवश्यक असते. तरीही असे म्हणता येईल की नाटकासाठी हे अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही. वरीलपैकी काही गोष्टी नसल्या तरी नाटक उभं राहू शकतं. नाटकात नृत्य नसले तरी चालते, विशिष्ट वेशभूषा नसली तरी सुद्धा चालते. सॅम्युएल बेकेट यांच्या ब्रेथ या नाटकात तर शब्दसंहिताच नाही. हे नाटक शब्दसंहिता विरहित आणि अभिनय विरहित आहे. तर वाडा चिरेबंदी हे नाटक सलग सादर न करता ते 2 दिवस ही सादर केले जाते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालतात. तसेच टीव्ही मालिका महिनोमहिने काय पण वर्षानुवर्षे देखील चालतात, हे आपण अनुभवलेले असेलच. थोडक्यात सांगायचे झाले तर संघर्षमय, प्रभावी, आटोपशीर कथानक, वास्तव व जिवंत व्यक्तिदर्शन, स्वाभाविक व चुरचुरीत संवाद यांच्या मदतीने चांगले नाटक निर्माण होऊ शकते. नाटकातून व्यक्त होतो तो नाट्यानुभव. प्रेक्षकासमोर नाटक घडत असते म्हणून त्यास खास बांधणी असावी लागते. नाटकात रचनात्मक सौंदर्याला म्हणजेच स्ट्रक्चरल ब्युटीला महत्त्व असते. त्यामध्ये एका बाजूला साहित्याशी संबंध ठेवते तर दुसऱ्या बाजूला वस्तू कलेशी संबंध राखते असे म्हटले जाते. संविधानात्मक, प्रवेश, अंक, प्रारंभ, शेवट, व्यक्ती, प्रसंग, रस इत्यादी नाटकाचे घटक ठरतात. त्यांच्या जुळणीतून नाटक संभवते. या जुळणीच्या विशिष्ट शिस्तीतून अनेक घराणी साकारलेली आहेत. ही रचना तंत्रे आहेत. संस्कृत, शेक्सपियर, इब्सेन, मोलियर अशी ही घराणी आहेत. नांदी, मंगलाचरण, नटीसूत्रधार प्रवेश, भरतवाक्य अशी मराठी नाटकांची प्रारंभ काळातील रचना होती. अंक, प्रवेश, सुखांत, संगीत अशी संस्कृत परंपरेची वैशिष्ट्ये आहेत. शोकांत, स्वगते, अंकाची विभागणी, संगीताचा अभाव ही शेक्सपियर परंपरेची वैशिष्ट्ये आहेत. शोकांत नाटक ही संकल्पना संस्कृत नाटकात नव्हती. स्वगते भाषणेही नव्हती म्हणून शोकांत नाटक व स्वगते ही इंग्रजीतून मराठीला मिळालेली देणगी आहे. सवाई माधवरावांचा मृत्यू, एकच प्याला, बेबंदशाही इत्यादी नाटके हा त्यांचा वारसा सांगतात. नाटककार स्वातंत्र्य घेऊन नाट्यलेखन करताना दिसतो. नाटक कळण्याच्या बाबतीत रसिकांना खास शिक्षणाची गरज नसते. हा कलाप्रकार प्रेक्षक सापेक्षच असतो. त्यामुळे रंजनासह लोकशिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडेच आपोआप आलेली असे दिसते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, कल्पनारम्य असे कथात्मक आराखडे स्वीकारून नाटकाच्या संविधायकांनी
बोधाचा मार्ग धरून ठेवला आहे हेही लक्षात येते. नव्या काळात नाटक हा साहित्य प्रकार न मानता तो एक स्वतंत्र कला प्रकार मानावा अशी ही भूमिका घेतली जात आहे. कारण नाटकाचे मूलद्रव्य भाषा नसून संवाद आहे आणि माध्यम स्थल-काल सापेक्ष अभिनय आहे असे मानले जाते. त्याची आव्हान क्षमता आणि पद्धतीही साहित्याहून वेगळी आहे. संहितेतील साहित्य गुण अमान्य करण्याकडे या भूमिकेचा कल आहे. मराठीत अगदी नवनाट्यातही अशी भूमिका घेतली गेलेली आहे. विजय तेंडुलकर, महेश एंचकुळवार, सतीश आळेकर यांच्या नाटकात ही संहिता आहेच, फक्त नाट्यवस्तू हाताळण्याची पद्धती बदलली गेलेली आहे. इब्सेननी वास्तववादापेक्षा मानवी मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भावनाट्ये साकार करण्याचा प्रयत्न नव्या नाटकात त्यांच्या झाला आहे. त्यासाठी रंगभूमीचे सहकार्य जास्त मिळवले जात आहे. वास्तवामागचे वास्तव पकडण्यासाठी रूढ संकेतही मोडले जात आहेत. शोकांतिका, सुखांतिका, सुखात्मिका, प्रहसने इत्यादी प्रकार नाटकात आलेले आहेत. असे नाटक तुम्ही एकदा तरी जरूर पहा आणि एकदा ते अनुभवा अशीच या ठिकाणी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी रंगमंचावरचं नाटक पाहावं आणि त्याचं आकलन देखील करावं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. थांबतो. धन्यवाद.